तर लेण्याद्री आणि ओझरचा गणपती करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो, जे की आहे रांजणगाव. रांजणगावला जाता जाता खूप पाऊस सुद्धा लागत होता. मध्ये मध्ये आम्हाला थांबावं लागत होतं. हे बघू शकता की त्या साईडला पाऊस पडतोय, इथे मध्ये पाऊसच नाही, ढग एकाच जागी आहे. आणि कडतर रस्ते पार करता करता आम्ही पुढे रांजणगावचा रस्ता गाठत होतो. रांजणगावचा महागणपती हा शिरूर तालुक्यात असून पुणे जिल्ह्यात आहे. रांजणगावच्या महागणपतीची कथा अशी सांगितली जाते की इथे गणेशाने त्रिपुरासूर नामक राक्षसाचा वध करण्यासाठी महाशक्ती प्राप्त केली. गणेशाचे 8 भुजा असलेले रूप इथे पूजले जाते. तर रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो, जे की आहे थेऊर. तिथे जाण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेतला. स्वप्नील भाऊ यांचा छोटासा ब्रेक तुम्हाला माहितीच असेल. तर ब्रेक झाल्यानंतर आम्ही पुढे थेऊरला निघालो. ट्रॅफिक कापत कापत, पाऊस वाचवत वाचवत पुढच्या डेस्टिनेशनकडे जात जात आम्ही शेवटी येऊन पोचलो चिंतामणी थेऊर. थेऊरच्या चिंतामणीची कथा अशी सांगितली जाते की गणेशाने गुणद नावाच्या राक्षसाकडून महर्षी कापिलांचा चिंतामणी रत्न परत मिळवून दिला. त्यामुळे ह्या गणपतीला थेऊरचा चिंतामणी असं म्हटले जाते. तर असा होता आपला अष्टविनायक राईडचा पहिला दिवस, जो की संपत आलेला आहे. आज आपण 4 गणपती पूर्ण केले आणि पुढच्या दिवशी आपण 4 करणार आहोत. तर आम्ही थेऊरलाच स्टे करण्याचं ठरवलं. थेऊरलाच मंदिराच्या बाहेर समोरच एक सुंदर असा भक्तिनिवास आहे, जिथे सगळ्या सुखसोयी आहेत. आम्हाला इथे 2 रूम्स 1500 रुपयाला भेटलं आणि रात्रीचं जेवण आमचं काहीतरी 1200 रुपयाचं झालं 8 जणांचं. तर रात्री इथे स्टे करून आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार होतो सिद्धटेकला. सिद्धटेकवरून मोरगाव, पाली आणि महाड, तर असे करून आपले अष्टविनायक पूर्ण होणार होते. तर स्टे ट्यून मंडळी, पुढचे 2 व्लॉग्स अजून बघण्यासाठी. जर हा व्लॉग तुम्ही पाहत असाल तर ह्याच्या आधीचा एक पार्ट अजून आहे, तो माझ्या प्रोफाईलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणखीन अजून काय बोलू, गणपती बाप्पा मोरया.